शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। बंधूनो नमस्कार। जय ज्योती जय क्रांती। मी शंकरराव लिंगे, अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन। आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी 2024 विधानसभा याबद्दल आपल्याला काही सूचना, माहिती, महत्त्वाच्या ज्या जागा आहेत विधानसभेच्या त्याबद्दल मी आज पहिल्या भागात बोलणार आहे आणि उद्याच्याला दुसऱ्या भागात बोलणार आहे। तर आज 2024 ची जी निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीमध्ये दोन मुख्य आघाड्या आहेत। एक आहे महायुती आणि एक आहे महाआघाडी। तर महायुतीनं आपल्या माळी समाजाला यावेळेला ज्या सीट्स दिलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत 7 आणि त्याच्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ओबीसी नेते, अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे येवल्यामधून उभा आहेत। साहजिकच छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये जो हिरिरीने भाग घेतला आणि जे चित्र मराठवाड्यामध्ये उभा राहिलं होतं आणि त्यामुळं ओबीसीला भयंकर अशी भीती वाटत होती, ती भीती दूर करण्याचं काम एकमेव माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी केलेलं आहे। तर त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। जरी त्यांना जरांग यांनी टार्गेट केलेलं आहे आणि ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे, त्यांना पाडा, खास करून महायुतीच्या उमेदवारांना पाडा असा त्याचा जवळजवळ आदेश आत्ता विधानसभेला पण आहे। मी परवाच नाशिक जिल्ह्यामध्ये जाऊन आलो। तिथं वातावरण चांगलं आहे, परंतु बऱ्याच वेळेला लोक विकासावर न बोलता जातीवरचा हिशोब त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न चालू होता। परंतु यावर माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी चांगली मात केलेली आहे। कारण त्यांनी इतकं काम केलेलं आहे की त्या कामाची यादी वाचायला एक नुसतं कामाचं नाव, त्याची यादी वाचायला जवळजवळ 1 तास लागतो। इतकं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। त्यात महत्त्वाचं जे काम आहे ते मांजरपाड्याचं काम केलेलं आहे। मांजरपाडा जवळजवळ 12-13 किलोमीटरचा बोगदा पडवून, पश्चिम वाहिनी नदीचं पाणी अडवून, नसलेलं पाणी लिखित स्वरूपात तयार करून
ते आपल्या वाट्याचं पाणी परत माघारी फिरवणं आणि किती अडीअडचणीला तोंड देऊन तो बोगदा पाडणं, बोगद्यातून परत पाणी 100-125 किलोमीटर 150 किलोमीटर त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणणं अतिशय कठीण काम होतं. हे भगीरथ काम छगनरावजी भुजबळ साहेब यांनी केल्यामुळं सर्व त्यांच्या सभा होत आहेत, त्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्यांच्या ऑफिसवर इतकी गर्दी आहे की अनेक समाज येऊन छोट्या छोट्या जाती, छोटे छोटे समाज, भटक्या विमुक्त जाती, ओबीसीतल्या जाती जमाती आणि सुज्ञ मराठा समाज बऱ्यापैकी त्यांच्या पाठीमागं आहे. कोणीही विरोध करत नाही असं मराठा समाजातले सुद्धा लोक बोलून दाखवतात की यांच्यासारखा विकास कोणीच केलेला नाही. आणि जर आपण या वेळेला जर यांच्याबद्दल जर आपण काही वेडवाकडं पाऊल उचललं आणि या सीटला जर दगाफटका केला तर आपला विकास ह्या येवल्याचा कुठलाच म्हणून समजा. तर यासाठी विकासाला महत्त्व देऊन तिथली जनता सुज्ञ आहे. आणि जे दुष्काळी जनता होती, दुष्काळी जनतेला आता बऱ्यापैकी पाणी यावर्षी आलेलं होतं आणि पुढल्या वर्षी पूर्णत्वाला येईल. तर अशा अनेक बाबी आहेत. मग सामाजिक बाबीमध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, त्या ठिकाणी शिवसृष्टी असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्या ठिकाणी स्तूप असेल, अनेक प्रकारची कामं अनेक समाजाला, मुस्लिम समाजाला त्यांचं शादीखाना, अशी विविध कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. रस्त्याची कामं केलेली आहेत, काही रस्त्याची कामं चालू आहेत, काहीची टेंडर निघालेले आहेत, काही बरेच अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे या कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर एरवी भुजबळ साहेब इतके म्हणजे विरोधाला विरोध बोलत होते, परंतु यावेळेला त्यांच्या सभेमध्ये त्यांनी कधीही विरोधाला विरोध बोललेला नाही. कारण आणि मराठा समाजालाही त्यांनी विरोध केलेला नाही. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते स्वतंत्र दिलं पाहिजे, ओबीसीला धक्का न लावता. तर या शब्दावरती आज पण कायम आहे. त्यांच्या पक्षाने ज्या वेळेला विधानसभेमध्ये ठराव आणला, त्या ठरावावर ज्या सह्या आहेत, त्या ठरावावर पहिली सही छगनरावजी भुजबळ साहेब यांची आहे. म्हणजे मला हे माहीत होण्याचं कारण म्हणजे मी शंकरराव लिंगे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामध्ये जे आपल्यावर अन्याय होतात त्याबद्दल हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल केलेल्या आहेत. आणि त्या याचिकेमध्ये ज्यावेळेला आपल्या वकिलाने विचारलं की ही असं आहे, तर तो ठरावाची प्रत आणा म्हणून सांगितलं. तर ठरावाची प्रत आणली, त्यावेळेला त्याच्यावर छगनरावजी भुजबळ साहेब यांची पहिली सही होती. तर वकील साहेब म्हणले, बघा, जे ओबीसीच्या बाजूनं कुणीही नाही, सर्व मराठा समाजाच्या बाजूनं सह्या केलेल्या आहेत. त्यात 1 नंबरला सही जी आहे ती छगनराव भुजबळ साहेब केलेली आहे. तर इतके छगनराव भुजबळ साहेब असे म्हणजे त्यांना ज्या जातीवादी या जनांगीने ठरवलेलं आहे, तर ते एकदम चुकीचं आहे. येवला मतदारसंघामध्ये त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त मतांना निवडून येतील यात मला तर काही शंका वाटली नाही. कारण मी ऑफिसवर गेलो होतो, तर त्या ऑफिसमध्ये बरीच गर्दी होती. प्रत्येकजण मुलाखत देत होतं, येऊन साहेबाला भेटत होतं. कुणी काही मागत नव्हतं, कुणी तक्रार करत नव्हतं आणि प्रत्येकजण येऊन त्यांना समर्थन देऊन जात होतं. कुणी समर्थन पत्र देत होतं, कुणी भाषण करून देत होतं, कुणी आपल्या समाजाचा म्होरक्या घेऊन येत होतं आणि त्यापैकी प्रत्येकजण त्यांना भेटून समाधान व्यक्त करत होतं. ही अतिशय आनंदाची बाब होती. त्यांच्या ऑफिसच्या शेजारी कायम 100-150 भेटालेल्या जीप गाड्या, कार गाड्या आणि 100-200 मोटरसायकली कायम दिसत होत्या. जवळजवळ 400-500 माणसाच्या झुंडी वरचीवर अर्ध्या तासाने एक झुंड गेली का दुसरी, एक झुंड गेली का दुसरी, अशा प्रकारचं वातावरण त्यांच्या ऑफिसवर होतं. तर त्यामुळं छगनरावजी भुजबळ साहेब हे चांगल्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात काही शंका वाटत नाही. आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते आपले साताऱ्याचे
जे उमेदवार आहेत आणि दुसरे एक महत्त्वाचे मंत्री आहेत ते म्हणजे अतुल सावे साहेब. अतुल सावे साहेब हे सुद्धा औरंगाबाद मध्यमधून उभे आहेत आणि हे आता जवळजवळ यांची चौथी वेळ असावी. एक वेळा अपक्ष, एक वेळा शिवसेना, एक वेळा भाजप आणि त्यातून सुद्धा त्यांनी परवा मंत्रिमंडळामध्ये सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता त्या जवळजवळ 8-10 खाती त्यांच्याकडे होती. म्हणजे अतिशय विश्वासाचा माणूस आणि त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं की संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या संजीवन समाधी तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा आणि त्या आरणचा विकास करावा ही आमची मागणी जवळजवळ मी स्वतः 1995 पासून म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांच्या 700व्या पुण्यतिथीपासून त्याची मागणी करत होतो. आणि ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 1998ला 12 फेब्रुवारीला अकलूजमध्ये घोषणा केली होती आणि मला 1999ला BJPचं सांगोल्याच्या मतदारसंघामधून तिकीटही दिलं होतं आणि ते तिकीट ह्याच अटीवर घेतलेलं होतं की मी ती संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीचं अवर्ग तीर्थक्षेत्रात रूपांतर केलं पाहिजे आणि सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला पाहिजे. तर त्यांनी घोषणा केली आणि त्याच्यानंतर त्यांचं सरकार गेलं आणि ज्या वेळेला सरकार यायचं होतं त्यावेळेला मुंडे साहेब गेले. त्याच्या अगोदर पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी बरेच कार्यक्रम घेतले, बऱ्याच निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं काम केलेलं आहे. तर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर अतुल सावे साहेब, छगनराव भुजबळ साहेब यांनी मिळून आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि मंत्रिमंडळामध्ये ठराव करून घेतला आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. आरणमध्ये येऊन विकासाची पायाभरणी केली आणि भक्त निवास बांधकामासाठी 100 कोटीची तरतूद आत्ता केलेली आहे आणि आणखी त्या व्यतिरिक्त जे जे विकास कामं येतील आणि भक्त निवासाला कमी पडतील ते पैसे देण्याचं आश्वासन 4 ऑगस्ट 2024 रोजी आरण येथे येऊन फडणवीस साहेब, अतुल सावे साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आणि घोषणेप्रमाणे त्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्यामुळं आणि अतुल साहेबाचं ओबीसी बद्दलचे अनेक महत्त्वाची कामं, छोट्या समाजांचे वेगळी कामं केलेली आहेत. शिक्षणासाठी, आपल्या महाज्योतीसाठी, इतर कोणत्याही छोट्या मोठ्या जातीसाठी त्यांनी मदत केलेली आहे शिक्षणासाठी आणि नवीन तरतुदी करून नवीन त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून आर्थिक तरतूद केलेली आहे. महत्त्वाचं काम म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये 72 वसतिगृह हे ओबीसीना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आणि त्यांनी मराठा समाजालाही वसतिगृह दिलेले आहेत. तर अशा प्रकारे मला तर मी त्या ठिकाणी औरंगाबादलाही जाऊन आलो. तिथं औरंगाबाद शहरामध्ये फिरून माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या ऑफिसलाही जवळजवळ 4 तास बसून माहिती घेतली आणि त्यांची भेटही घेतली. तर अतिशय सुंदर वातावरण त्यांचं दिसलं मला आणि तेही निश्चितपणे निवडून येतील असंच चित्र त्या ठिकाणी मला दिसलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची सीट म्हणजे जयकुमार गोरे साहेब, एक डॅशिंग आमदार, मान खटाव
या मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत. ते सुद्धा एकदा पक्ष, एकदा काँग्रेसकडून, एकदा BJP कडून आणि आता BJP कडून ते उभे आहेत. तर ते सुद्धा त्या मतदारसंघामध्ये अतिशय बारीक सारीक लहान लहान जातीचं, लहान लहान मोठ्या समाजाचं आणि त्यांचं त्या ठिकाणी कोणत्याही समाजाचा कसलाही विरोध मला त्या ठिकाणी दिसत नाही आणि ते सरळ सरळ निवडून येतील असेही चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर एक चौथं म्हणलं तर आपले जे आहेत आपले चंदूभाऊ यावलकर फॅमिलीचं हे उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव आहे. त्यांचे अनेक पेट्रोल पंप आहेत, पेस्टिसाइडचे कारखाने आहेत. छोटा छोटा व्यवसाय म्हटलं तरी सुद्धा त्यांचं काय हॉटेलपासून, चहापासून, झेरॉक्सपासून, पिठाच्या चक्कीपासून, किराणा ह्याच्यापासून अनेक त्यांचे व्यवसाय आहेत. तर असं हे यावलकर घराण्यातील चंदूभाऊ यावलकर यांना वरुड मुशी या ठिकाणी त्यांची उमेदवारी दिलेली आहे आणि त्याही ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे आणि ते मुरब्बी नेते आहेत. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचार चालू होता. प्रचाराला नुकतीच सुरुवात झालेली होती. त्यावेळेला मी त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देऊन, काही टिप्स देऊन, कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आपण निवडून येतो याच्याबद्दलची माहिती देऊन अनेकांनी तिथं सुद्धा प्रत्येक समाजाची लोक येऊन त्यांना पाठिंबा देऊन जात होती. तर त्यांच्या अगोदरही त्यांनी निवडणुका त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत. निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळं ते सीट सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी BJPचं वातावरण त्या ठिकाणी त्यांना फार दिसलं मला. त्याचबरोबर आपल्या ज्या देवयानी फरांदे आहेत या नाशिक मधून उभ्या आहेत आणि या सुद्धा चांगल्या म्हणजे तिथं 2 वेळा मला वाटतं त्या महापौर झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्या 3 वेळा आमदारही झालेल्या आहेत आणि आत्ता सुद्धा त्यांचं काम इतकं चांगलं आहे की सुहास फरांदे जे त्यांचे मिस्टर आहेत प्राध्यापक सुहास फरांदे, तर ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे बरेच नातेवाईक अकलूजमध्ये आहेत. त्या ठिकाणी त्यांचं येणं जाणं होतं आणि ते ज्यावेळेला BJPचे युवक अध्यक्ष होते त्याच वेळेला मला सांगोल्याचं तिकीट मिळालं होतं. त्यावेळेला त्यांनी माझा चांगल्या प्रकारे प्रचार केलेला होता. परवाही मी त्यांच्या ऑफिसला जाऊन, घरी जाऊन स्वतंत्र त्यांची भेट घेऊन आणि ताईची धावती भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आलेलं आहे आणि त्या ठिकाणीही त्यांचं नेहमीचं वातावरण आहे. त्यामुळं ह्या ठिकाणीही चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे. त्यामुळं त्यांनाही मतदान चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर आपल्या मीनाताई चौधरी या सुद्धा मुंबईमधून उभा आहेत. त्या आपल्या दहिसर मुंबईमधून उभा आहेत आणि मीनाताई चौधरी या सुद्धा मागच्या वेळेला सुद्धा निवडून आलेल्या होत्या आणि यांना सुद्धा निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. तर त्याही चांगल्या उमेदवार आहेत. त्यांनाही सर्वांनी मदत करावी, सर्व ओबीसीनी मदत करावी आणि चांगल्या प्रकारे हे सीट निवडून आलंच पाहिजे याबद्दल आपण खात्रीलायक प्रयत्न करावे असंही मला वाटतं. त्याचबरोबर बळीराम सिरस्कर जे आहेत ते पूर्वी आपल्या भारिप बहुजन महासंघामध्ये होते आणि भारिप बहुजन महासंघामध्ये त्यांनी बरेच वर्षे काम केलेलं आहे. भारिप बहुजन महासंघामधून त्यांनी जिल्हा परिषदमधून निवडून आलेले होते आणि जिल्हा परिषदचे ते जिल्हा अध्यक्षही होते. त्याच्यानंतर 2 टर्म ते आमदार झाले होते. त्याच्यानंतर मागच्या वेळेला ते
खासदारकीला वंचित म्हणून उभा राहिलेले होते, परंतु त्यांचा मतदारसंघ सोडून बुलढाणामध्ये उभे राहिलेले होते. आयत्या वेळेला त्यांची इच्छा नसताना ते तिकीट दिलेलं होतं, तरी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना मतदान त्या ठिकाणी पडलेलं होतं. आणि त्यांना त्याच्यानंतर मात्र त्यांचा जो बाळापूर मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांना वंचित बहुजन आघाडीमधून प्रकाश आंबेडकर साहेबांनी तिकीट नाकारलं होतं. त्याची कारणं मला समजली नाहीत, परंतु त्यांना तिकीट नाकारलं होतं, त्यामुळे ते नाराज होते. तर ते त्या नाराजीतून त्यांनी पक्ष बदलला आणि मग पक्ष बदलून ते BJP मध्ये आले आणि BJP मधून त्या ठिकाणी जागा नव्हती, ती जागा सुटलेली होती शिवसेना एकनाथ शिंदे गटाला. तर त्या गटातून त्यांनी ही सध्या फॉर्म भरलेला आहे. बाळापूरमध्येही मी त्यांच्याबरोबर रॅलीमध्ये फिरलेला आहे. रॅलीला अतिशय चांगला प्रतिसाद होता. अनेक गावातील लोक त्यांना चांगल्या प्रकारे स्वागत करत होते. त्यांची शिस्तबद्ध अशी रॅली दिवसभर प्रत्येक गावाला गाव भेटी देऊन प्रत्येकाच्या ठिकाणी 5-10 मिनिटाची भाषणं घेऊन पुढच्या गावाला जाण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगलं काम त्यांचं आहे. एक सोज्वळ, अतिशय इमानदार, जादा न बोलता जास्त काम करणारा आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळंच तो एक साधा शेतकऱ्याचा मुलगा, एकदम साधा, एकदम गरीब मजुरी करणारा शेतकरी, शेतमजुराच्या कुटुंबातील हा उमेदवार आहे. आणि त्यांनी त्याच्या आपल्या हिमतीवर इतकं कष्ट करून त्या वंचित बहुजन आघाडीला भारिप बहुजन महासंघामध्ये चांगला जिल्हा सांभाळला होता. जिल्हा अध्यक्ष असल्यानंतर त्याला जिल्ह्याची त्यांना अतिशय सुंदर माहिती आहे आणि त्याच्या आधारेच ते यावेळेला सुद्धा निश्चितपणे निवडून येतील, यात मला काही शंका वाटली नाही. मी स्वतः तिथं जाऊन त्यांची भेट घेऊन मुलाखत घेऊन सुद्धा आलेला आहे. मुलाखत काल परवा मी प्रसिद्ध सुद्धा केलेले आहे. त्यानंतरचे जे उमेदवार आहेत आपले, ते एक जे उमेदवार आहेत ते म्हणजे आघाडीचे उमेदवार. आणि आघाडीच्या उमेदवारामधून आपल्याला वसंत भाऊ गीते हे शिवसेना गटातून उभे आहेत. आपल्या UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उभे आहेत. पूर्वीचे हे वसंतराव गीते हे पूर्वीचे मनसेमधून निवडून आलेले आमदार आहेत. म्हणजे यांना पण लढण्याचा वगैरे चांगला अनुभव आहे. तर याच्यामधून आपण सर्वांनी यांना सुद्धा योग्य प्रकारे साथ द्यावी, यांच्या सुद्धा कार्याची आपण कदर करावी. या ठिकाणी अनेक त्या मतदारसंघामध्ये थोडेसे पेच निर्माण झालेले मला वाटत आहेत, कारण या ठिकाणी 2 उमेदवार आहेत, ते दोन्हीही माळी समाजाचे आहेत. तर आता याचा समन्वय कुणी करू शकत नाही. तर माळी समाजाने इथं सदविवेक बुद्धीने आपला उमेदवार कोणता योग्य आहे, कोणता उमेदवार आपल्या कामाचा आहे, कोणता उमेदवार आपल्या OBC साठी उपयोगाला येणार आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या दोन्ही उमेदवाराला आपण विचारलं पाहिजे की दोन्ही पक्षाचे म्हणजे BJPचे उमेदवार देवयानी फराटे आहेत आणि गीते आहेत.
वसंतराव गीते हे उबाटाचे उमेदवार आहेत. तर यांचा सद्विवेक बुद्धीने विचार करून सर्व बहुजनांनी त्यांना निवडून द्यावं. त्या ठिकाणी या दोघांपैकी एकाचा विजय निश्चितपणे आहे, यात काही शंका मला तशी काय वाटली नाही. आता महत्त्वाचा जो विषय आहे तो विषय आहे त्याच्यानंतरचा माननीय अजय चौधरी हे सुद्धा शिवसेना उबाटा गटाचे आपल्या विधानसभा शिवडी मतदारसंघातून आहेत. या कॉस्मोपॉलिटन सिटीमधून हे आपले अजय चौधरी आहेत. तर हे एकदम अनुभवी आहेत आणि हा शिवडी मतदारसंघ हा सगळा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी व्यापलेला जे गोदीमध्ये काम करणारे कामगार वगैरे आहेत तर हे भरपूर त्या ठिकाणी राहायला आहेत. तर या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाजाने प्रत्येक माळी समाजाने प्रत्येक इतर समाजाला कव्हर केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. माळी समाज म्हणून आपण निवडून येणार नाही, परंतु आपण अंडरग्राऊंड काम करून हे सगळं केलं पाहिजे. तर त्यासाठी आटोकाट प्रयत्न आपण करावेत हे सुद्धा मी आपल्याला इथं सांगतो. हा काँग्रेसने एक उमेदवार दिलेले आहेत. ते उमेदवार म्हणजे आपले सिद्धारामजी म्हेत्रे साहेब. तर सिद्धाराम म्हेत्रे हे एक उच्च विद्याभूषित आहेत आणि ते 6 वेळा उभे राहिलेले आहेत. त्यापैकी ते 4 वेळा निवडून आलेले आहेत आणि 4 वेळा निवडून आल्यानंतर ह्यांनी भागीरथ प्रयत्न करून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी कुरनूर धरण बांधलेलं आहे आणि कुरनूर धरण बांधलेलं नाही तर उजनी धरणाचंही पाणी त्यांनी जवळजवळ 150 किलोमीटर पाणी टेलला त्यांच्याकडे आहे. तर ते सुद्धा पाणी तिथं आणण्याचा आटोकाट प्रयत्न करून त्यांनी यावर्षी तर सर्व तळी वगैरे भरून घेतलेले आहेत. तर अनेक प्रकारची छोटे छोटे नालिंग बंडिंग अमकं तमकं त्यांची सुद्धा यशोगाथा जर वाचायची म्हटलं तर जवळजवळ 1.5 तास लागतो. एक कामाचा नेता म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि त्यांनी इतकं गोरगरिबांचं कल्याण केलेलं आहे की इतकी कामं केलेली आहेत की ते एकदम दुष्काळी आपल्या महाराष्ट्रातील बॉर्डरवरचा तालुका या तालुक्यामध्ये त्यांनी कन्नड मराठी जे लोक बोलतात त्याच्या समन्वय साधून अतिशय त्यांची दुधनीची नगरपालिका तर त्यांच्याकडे जवळजवळ 50 वर्षापासून त्यांच्याकडेच आहे. त्यांचे वडील सातलिंगाबा म्हेत्रे हे पुरोगामी विचाराचे आहेत आणि पुरोगामी विचाराचं हे घराणं असल्यामुळं सर्व 12 बंधुदार छोट्या 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 जाती इतके समाज त्यांच्या बरोबर घेराटा घालतात. तर 2 वेळा त्यांना अपयश आलं होतं. ते काही कारणाने अतिशय थोड्या फरकाने ते हरलेले होते. तर त्यासाठी सुद्धा ते षडयंत्र होतं. त्या षडयंत्रामध्ये त्यांच्यावर आरोप झालेले होते आणि यावेळेला मागच्या वेळेला ते मोदी लाटेचा आणि अनेक आश्वासनाचा भडीमार त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी थोडासा झाला आणि छोट्याशा कमी फरकाच्या मताने ते हारलेले आहेत. तर यावेळी मी सुद्धा त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे. त्यांचीही मुलाखत मी प्रसिद्ध केलेली आहे. अतिशय पुरोगामी चांगला कामाचा विद्याभूषित चांगला काँग्रेसमधील माजी मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, वनमंत्री आहेत, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाचे ते महामंडळाचे मंत्री होते. त्यामुळेच अक्कलकोटला पाणी केलेलं आहे. कारण ज्याच्या अंगात पाणी असतं तोच पाणी आणू शकतो आणि ज्याच्या अंगात पाणी नसतं त्याला प्यायला पण पाणी मिळत नाही. तर या तालुक्यामध्ये प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. त्या ठिकाणी या सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या अंगात पाणी होतं म्हणून त्यांनी त्यांच्या तालुक्यात पाणी आणलं.
त्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या घराघरात पाणी आणलं, तर हा पाणीदार नेता आहे. याला सुद्धा सगळेजण निवडून द्यायला उत्सुक आहेत. तर हे काँग्रेसनं त्यांनाही आता मला वाटतं 7व्यांदा तिकीट दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आहेत हे आपले महेश गणगणे. महेश गणगणे हे माजी मंत्री सुधाकररावजी गणगणे यांचे सुपुत्र आहेत. सुधाकररावजी गणगणे हे वयाच्या 25व्या वर्षी अकोट मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. ते पहिले NSYचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष होते. अनेक आघाड्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं काम पहिल्यांदाच निवडून आले, पहिल्यांदाच ते मंत्री झालेले होते. त्यांनीही त्यांच्या भागातील सुधारणासाठी 2-3 धरणं बांधून, कालवे करून अतिशय सुंदर नियोजनबद्ध त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सहकार चळवळीमध्ये काम केलेलं आहे. कॉटनमध्येही काम केलेलं आहे. त्यांनी वस्त्रोद्योग महामंडळ म्हणून पण काम केलेलं आहे. विधान परिषदेचे आमदार होते. त्यांना गांधी घराण्याचे ते विश्वासू आहेत. म्हणूनच आता दुसऱ्यांदा महेश गणगणे यांना तिकीट दिलेलं आहे. आणि सुधाकर गणगणे यांचे थोडंसं आजारी असतात, त्यामुळं महेश गणगणे यांना यावेळेला तिकीट दिलेलं आहे. तर इथं सुद्धा सर्व समाजाने एकत्र येऊन चांगल्या प्रकारे इतर समाजाला कव्हर करून सर्व पक्षातील काही नाराज लोकांना व्यवस्थित हाताळून चांगल्या प्रकारे कॅम्पेन केलं तर हे सीट सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येऊ शकतं. यासाठी माझं नाना भाऊ पटोले यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलणं झालेलं होतं आणि ते त्यांची साथ चांगली आहे. आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा यांनी हिरिरीने भाग घेतलेला होता. अनेक आंदोलनामध्ये प्रत्येकाचं काम करणारा हा पण होतकरू तरुण आहे. आणि याला सुद्धा तरुणाला संधी काँग्रेसनं दिलेली आहे. तर त्या संधीचं सोनं सर्वांनी आपल्या समाजाने करून, कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करावा, ही मी या ठिकाणी विनंती करण्यासाठी तुम्हाला खास करून सांगतोय की हे आपले जे महेश गणगणे आहेत, हे सुधाकरराव गणगणे इतके गरीब आहेत दिसायला, बोलायला, परंतु पार्टीमध्ये त्यांचं खूप वजन आहे. विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये मोलाचा वाटा, म्हणजे त्यांना कमी पडणारे सर्व आमदार ते अकोला जिल्ह्यातले असतील, बाहेरचे असतील, गोळा करण्याचं काम पहिल्यांदा 1999ला सुधाकररावजी गणगणे यांनी केलं होतं. त्यामुळंच सुधाकररावजी गणगणे हे एकदम जवळचे जिवलग मित्र विलासराव देशमुख यांचे होते. विलासराव देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला हा उमेदवार होता. काही 800-900 मतांनी त्यांचा पराभव शेवटच्या फेरीमध्ये शेवटच्या वेळेला झालेला होता. नाहीतर ते मुख्यमंत्र्यांच्या रेसमधले हे उमेदवार होते. तर हे सुद्धा उमेदवार अतिशय महत्त्वाचे आणि वजनदार उमेदवार आहे. आणि काँग्रेस पार्टीमध्ये यांचं चांगलं वजन आहे. त्यामुळं याच्याकडे चांगलं समाजाने लक्ष द्यावं. आणि सुधाकररावजी गणगणे साहेबांनी अनेक कामं केली, परंतु एक काम अतिशय महत्त्वाचं ओबीसीसाठी त्यांनी केलेलं होतं की 2003 साली आपलं आरक्षण रद्द झालेलं होतं. हे ओबीसीचं पूर्ण आरक्षण रद्द झालेलं होतं की डाटा नसल्यामुळं जातनिहाय जनगणना अजून पण झालेली नाही. तर जातनिहाय जनगणनेबद्दल सुद्धा त्यांनी रेटा लावलेला होता. आणि 2009-10च्या वेळेला त्यांनी मनमोहन सिंग सरकारला विनंती केली होती की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि 2003 मध्ये त्यांनी
ते गेलेलं आरक्षण पूर्ववत केलं आणि त्याच वेळेला आपलं ओबीसी संघर्ष समितीची स्थापना करून त्या आंदोलनामधून या महाराष्ट्रातील त्यावेळेला 4 लाख विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पहिल्यांदा मिळून दिलेली आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत 2004 पर्यंत शिष्यवृत्ती मिळत नव्हती. ती शिष्यवृत्ती त्यांनी मंजूर करून जो कायदा केला त्या कायद्यानुसार आत्ता जवळजवळ वर्षाला 5 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे हे फार मोठं महान काम सुधाकररावजी गणगणेंनी केलेलं आहे आणि याचमुळं इतर समाजाने त्यांना जे पाडायचा कार्यक्रम केलेला होता. जसं आत्ता छगनरावजी भुजबळ साहेब यांना टार्गेट केलं जातं तसंच या नेत्यांनाही तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये इतर उच्चवर्णीय समाज आहे तो टार्गेट करतोय. तर त्या समाजाने हे टार्गेट करू नये असं माझं मत आहे. तोही कामाचा आहे. त्यांनीही पाणी आणलेलं आहे. 2 का 3 धरणं, माझ्या मते 2 धरणं तर बांधलेले आहेत आणि इतर छोटे छोटे बंधारे वगैरे सगळं काम अकोल्यामधलं जे काम आहे ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. तर त्यासाठी त्यांनाही निवडून दिलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि आता त्याच्यानंतर अकोटनंतर जे महत्त्वाचं आहे ते आपल्या स्वातीताई वाकेकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत जळगाव जामोदमधून. आता जळगाव जामोदमधून ह्या वाकेकर असं नाव लवकर लक्षात आपल्याला येत नाही माळी समाजाला, परंतु स्वातीताई वाकेकर ह्या माजी आमदार कृष्णराव इंगळे साहेब यांच्या सुकन्या आहेत आणि त्यांना काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे. त्याही जवळजवळ या मतदारसंघामध्ये 10 वर्षापासून काम करत आहेत आणि अतिशय सुंदर त्यांची मतदारसंघाची बांधणी आहे. तर त्या मतदारसंघामधून सुद्धा सर्वांनी चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे. तर त्यानंतर जो एक मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आहे अश्विनी कदम हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो खडकवासला मतदारसंघ आहे आणि हा पुण्यातला आहे. खडकवासला मतदारसंघ या पुण्यातील अतिशय गजबजलेल्या माळी समाजाचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जर माळी समाजाची सीट लागत नसेल तर मग माळी समाजाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. तर एकंदरीत त्या ठिकाणी सर्व माळी समाजाने अंडरग्राऊंड काम केलं तर एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे आणि त्याच्यामध्ये बाहेरगावची लोक येऊन राहिलेली बरीच त्या ठिकाणी म्हणजे तो मतदारसंघ आहे. तर त्या मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मतदान होईल आणि त्यातून ह्या निश्चितपणे निवडून येतील असं वाटतं. कारण शरद पवार साहेबांनी ज्यादा तिकीट दिली नाहीत त्यापैकी एक तिकीट मला दिसलं या ठिकाणी की ते राष्ट्रवादीच्या आणि शरद पवार गटाच्या मधून आलेलं हे तिकीट आहे. तर हे पुण्यातलं तिकीट आहे. तर अशा प्रकारे 7 आणि 5 12 हे मुख्य पक्षांनी दिलेली तिकीट आहेत आणि इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांनीही सुद्धा 10 तिकीट माळी समाजाला दिलेले आहेत आणि 15 जे आहेत ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. तर हे आता मी दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे कारण आता व्हिडिओ फारच लांबच चाललेला आहे. त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला जाता पुन्हा विनंती करतो. मी शंकरराव लिंगे, सत्यशोधक ओबीसी फेडरेशन आणि राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीनं कळकळीची विनंती करतो. आपण मतदान देताना कोणताही विचार न करता पहिल्यांदा माळी समाजाचा सक्षम उमेदवार, सक्षम म्हणजे तो निवडून येणारा, बाकीचे दुसरे अनेक उभा राहिले असेल तर त्याला तुम्ही समजावून सांगा त्याला किंवा त्याला नेग्लेक्ट करून एक सक्षम उमेदवाराला तुम्ही मतदान केलंच पाहिजे.
आणि हे जे नावं सांगितले आहेत या सर्वांना आपण कसल्याही परिस्थितीत आपल्याला अंडरग्राऊंड काम करायचं आहे आणि यांना सर्व प्रकारे नोट आणि वोट आणि श्रम सर्व प्रकारे आपण काम करून या सर्वांना निवडून द्यावं। कारण हे सगळे आता जे आपण मी सांगितलेले हे सगळे विजयी होणारे उमेदवार आहेत। यापैकी एकच ठिकाणचे डबल उमेदवार आहेत, त्याचे आपण सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, सत्य की जय हो। सत्यशोधक शंकरराव लिंगे। धन्यवाद।